ई-केवायसी गोंधळात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची गळती झाल्यानं सोलापुरात नाराजीचा सूर उमटत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला सुमारे 11,30,563 महिलांची लाभार्थी म्हणून नोंद करण्यात आली होती। मात्र त्यानंतर शासनाने विविध निकष लागू करत तपासणी केल्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी वगळण्यात आले आहेत। तसंच अनेक महिलांची ई-केवायसी अपूर्ण किंवा चुकीची असल्यामुळे त्यांचा लाभही थांबला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे। योजनेची अंमलबजावणी थेट राज्यस्तरावरून होत असल्याने स्थानिक प्रशासनाकडे अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसल्याची स्थिती आहे। परिणामी लाभ बंद झालेल्या महिलांना नेमकं कारण समजत नसून त्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे। दरम्यान ज्यांची ई-केवायसी करताना तांत्रिक किंवा पर्याय निवडण्यात चूक झाली आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे। ही प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। मात्र ज्यांनी अजिबात ई-केवायसी केलेली नाही त्यांना या टप्प्यात संधी न दिल्यामुळे अनेक महिला लाभांपासून वंचित राहत असल्याचं चित्र आहे। लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं आणि माहितीचा अभाव असल्यानं जिल्ह्यातील लाडक्या बहिणींमध्ये सरकार आणि प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा सुरू आहे। ई-केवायसीसाठी दोनदाच संधी। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। काही लाभार्थ्यांनी चुकीचा पर्याय निवडल्यानं त्यांचा लाभ बंद झाला होता। तक्रारी वाढल्यानंतर शासनानं पुन्हा एकदा 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्तीची संधी दिली आहे। मात्र ही संधी फक्त आधी ई-केवायसी केलेल्या पण चुकलेल्या लाभार्थ्यांनाच लागू आहे। ज्यांनी अजिबात ई-केवायसी केलेली नाही त्यांना या टप्प्यात संधी नाही अशी माहिती जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी डॉक्टर विजय खोमणे यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 11 लक्ष लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते। त्यांचे लाभसुद्धा चालू होते, परंतु ई-केवायसीमुळे बऱ्याच जणांचा लाभ अपूर्ण राहिलेला आहे। तरी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्यांचा लाभ पूर्ववत चालू आहे, परंतु ज्यांची ई-केवायसी अपूर्ण राहिली किंवा चुकलेली होती त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत आहे। या मुदतीमध्ये त्यांनी तो जो चुकलेला ई-केवायसी आहे ती पूर्ववत करून घ्यावी आणि जे अपात्र असतील किंवा याची संख्या आकडेवारी आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे, परंतु ज्यांच्या अपूर्ण राहिलेली ई-केवायसी त्यांनी ती 31 मार्च 2026च्या आतमध्ये पूर्ण करावी। दुरुस्ती यादीमध्ये पण आपण पूर्वी 31 डिसेंबर 2026 पर्यंत दोनदा संधी दिली होती की त्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, परंतु बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये सुद्धा ई-केवायसी न केल्यामुळं दुरुस्ती यादीमध्ये ते नाव दिसत नाही आहे। तर सध्या शासन स्तरावरून त्या संदर्भात काय पुढील निर्देश अजून आलेले नाही आहे। काही लेखी निर्देश आल्यानंतर हे आपल्याला कळवण्यात येईल।